नमस्कार, मी गायत्री नरोडे, कन्सल्टंट फिजिओथेरपिस्ट, मणकेविकार आणि सांधेविकार तज्ज्ञ. आज आपण बघणार आहोत आर्द्र हवेमुळे किंवा ह्युमिडिटीमुळे स्नायूंवर किंवा सांध्यांवर काय परिणाम होतो. आर्द्र हवेमुळे स्नायूंच्या भोवतालच्या ऊतींमध्ये ओलावा निर्माण होतो आणि सूज यायला सुरुवात होते. ह्या स्वेलिंगमुळे नर्व्हजवर आणि सांध्यांवर प्रेशर निर्माण होतो, सांध्यांच्या कॅप्सूलवर प्रेशर निर्माण होतं आणि स्नायूंमध्ये कडकपणा येण्यास सुरुवात होते. आता हा विशेषतः कोणामध्ये जास्त प्रमाणात याचा त्रास उद्भवतो तर ज्यांना ऑलरेडी सांधेवात किंवा काही इजा झालेली आहे, ह्या लोकांमध्ये जलद गतीने सांध्यांचा कडकपणा निर्माण होतो. आर्द्र हवेमुळे काय होतं, घामाच्या बाष्पामध्ये रूपांतर कमी प्रमाणात होतं, त्याच्यामुळे स्नायूंमध्ये थकवा जाणवतो आणि मणक्यामध्ये किंवा कमरेमध्ये आणि गुडघ्यामध्ये वेदना निर्माण होतात. तर आर्द्र हवेच्या या परिणामांना उपाय काय आहे, तर यासाठी आपण काय उपाययोजना करू शकतो. तर सर्वात महत्त्वाचं, पहिले पाण्याचा इंटेक जास्त असायला हवा, त्याच्यामुळे मसल्समध्ये हायड्रेशन निर्माण होतं. दुसरं, स्नायूंमध्ये लवचिकता टिकवून ठेवण्यासाठी स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस दैनंदिन जीवनात करणं योग्य गरजेचं आहे. आणि दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही ज्या वेळेला उभे राहतात किंवा तुम्ही बसतात त्यावेळेला तुमचं पोश्चर करेक्शन खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही कसे बसतात, तुम्ही कसे उभे राहतात, त्यावेळेला तुमचं पोश्चर कसं आहे याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा. धन्यवाद.